नमस्कार. आपली बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुलं आणि विद्यार्थ्यांबद्दल, पालकांबद्दल, शिक्षकांबद्दल बोलण्यापेक्षा सध्याची एज्युकेशन सिस्टीम काय आहे, काय शिक्षणाची पद्धत काय आहे या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि ही योग्य पद्धत आहे का. तर यावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित असतील अमरेंद्र चितळे सर. सर, काय सांगाल तुमच्या मते, म्हणजे तुम्ही बरंच आम्हाला गायडन्स करत असतात, मार्गदर्शन करत असतात, कसं वागावं विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, पालकांनी, अशा महत्त्वाच्या विषयावर चर्चा होत असते. परंतु सध्याची जी एज्युकेशन सिस्टीम आहे त्याच्यावर तुमचं मत काय? माझा अगदी आवडता विषय तुम्ही आज निवडलेला आहे. बरं, आता खरं म्हणजे ती जी एज्युकेशन सिस्टीम जी आहे आपली ती आता बदलती आहे. म्हणजे ही चांगली गोष्ट आहे. शासनाने किंवा भारत सरकारने भरपूर काय काय गोष्टी आणलेल्या आहेत ज्याच्यामुळे एज्युकेशन सिस्टीम बदलती आहे. तरीसुद्धा काय काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत जिथे बदल व्हायला पाहिजे. म्हणजे अजूनसुद्धा भरपूर शाळांमध्ये, ऑलमोस्ट 95% शाळांमध्ये मुलाचा परफॉर्मन्स हा त्याच्या मेमरीशी असोसिएटेड असतो. म्हणजे की त्याला किती लक्षात राहतं आणि मग तो काय लिहितोय, मग त्याच्यावरनं त्याला मार्क वगैरे मिळतात. अगदी सिम्पल एक्झाम्पल समजा, एक उदाहरण समजा दिलं तर एलोक्युशन कॉम्पिटिशन असते ना, की मुलं स्पीच वगैरे देतात, भाषण देतात. तर ते भाषण म्हणजे ते आधी लक्षात ठेवतात, मेमराईज करतात आणि मग येतात आणि मग ते बोलतात. खरं म्हणजे हे असं नसायला पाहिजे. कारण त्यांना एक असा टॉपिक जागच्या जागी दिला पाहिजे आणि त्यांना बोलतं करायला पाहिजे, ज्याला आपण इम्प्रॉम्प्टू, एक्सटेम्पोर ज्याला आपण म्हणतो, की त्यांनी ते तिकडे येऊन असं मग ते समजा त्यांना जमलं तर बोलण्याचा कॉन्फिडन्स वगैरे येतो. भाषेवरती जो एक कंट्रोल असला पाहिजे, भाषेवरती जी काय कमांड असली पाहिजे ते मग जमतं. जर पहिलं तो एक प्रॉब्लेम आहे की अजूनही आपलं मेमरी बेस्ड एज्युकेशन सिस्टीम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की मी असं भरपूरदा बघितलं आहे की फार कमी शाळा इंडस्ट्रीयल ट्रिप्स किंवा ॲग्रिकल्चरल ट्रिप्स, ठीक आहे, इंडस्ट्रीयल ट्रिप्स तरीसुद्धा होत राहतात, आजकाल शाळा वगैरे करतात. ॲग्रिकल्चरल ट्रिप्स करतच नाहीत. म्हणजे की काय म्हणतात त्याला, की आपलं की पीक कसं उगतं. म्हणजे हे आपलं म्हणजे कृषीप्रधान देश आहे आणि एस्पेशली महाराष्ट्रामध्ये इतका भाग आहे. म्हणजे शहरं कमी आहेत अजूनही, पण काय म्हणतात त्याला, फील्ड्स, फार्म्स वगैरे ते भरपूर आहेत. तर ॲग्रिकल्चरल ट्रिप्स करायला पाहिजे ज्याच्यानी एक प्रॅक्टिकल नॉलेज मुलांना मिळू शकेल. की म्हणजे आपण जे रोज जेवतो त्याच्यासाठी शेतकरीसुद्धा किती मेहनत करतो, काय काय करावं लागतं, एक प्रॅक्टिकल नॉलेज वगैरे मिळतं. हे आणखीन एक हे ॲक्च्युली व्हायला पाहिजे. तिसरं जे मला फार महत्त्वाचं असं वाटतं की कुठल्याही शाळांमध्ये, म्हणजे ॲटलिस्ट मी जेवढ्या शाळांमध्ये गेलेलो आहे कन्सल्टेशनसाठी वगैरे, कुठल्याही शाळांमध्ये बिझनेस काय असतो आणि कसा करावा याच्याबद्दल काहीही शिकवलं जात नाही. ऑन्ट्रप्रिन्युअरशिप, ठीक आहे, मी असं नाही म्हणत की लगेच तुम्ही म्हणजे बिझनेसमॅनच व्हायला पाहिजे, पण त्याच्याबद्दल काहीतरी बेसिक्स तरी माहिती असायला पाहिजेत. आणि मी हे का म्हणतो, कारण आजकालची मुलं हे बोलायला लागलेली आहेत की आता मी रील्स बनवणार, सोशल मीडियावर टाकणार किंवा यूट्यूबवर टाकणार आणि तिकडनं मी पैसे कमवणार. बरं, चांगली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल काही नाही, पण तो जो एक बेसिक बिझनेस सेन्स जो असला पाहिजे तो मुलांमध्ये तो अजूनही नाही आहे. ते माझ्या मते शाळेपासूनच सुरुवात करायला पाहिजे. असे हे भरपूर असे पॉईंट्स आहेत जे मला असं वाटतं, एस्पेशली मेमरी. आणि बरं, अजूनही इररेलेव्हंट सब्जेक्ट्स अजूनही शिकवले जातात. लाईक फॉर एक्झाम्पल a+b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a² + 2ab + b². आता हा फॉर्म्युला मी तरी माझ्या आयुष्यामध्ये कुठेही वापरलेला नाही आहे. पण ठीक आहे, काही असतील इंजिनियर्स किंवा काही असतील रिसर्चमधले ते वापरत असतील. मला असं वाटतं की म्हणजे साधारण एक 5वी-6वी नंतर मला असं खूप वाटतं की मुलांना त्यांचे आवडते सब्जेक्ट्स त्यांनी चूज करावे. ते त्यांना फ्रीडम त्यांना मिळायला पाहिजे. कारण इररेलेव्हंट काही समजा शिकले ते तर त्यांचाच एफर्ट जातोय, मग परत ते टेन्शन येणार, परत आणि मग ते जमत नाही, असं ते होतं. आणि आता इनफॅक्ट आता काही काही इंटरनॅशनल बोर्ड्समध्ये
आता ती एक फ्रीडम आहे की तुम्ही तुमचे सब्जेक्ट तुम्ही चूज करू शकता आणि नॉट ओन्ली अकॅडमिक सब्जेक्ट, तुम्हाला काही फाईन आर्ट्समध्ये काय शिकायचं असेल किंवा स्पोर्ट्समध्ये काय शिकायचं असेल ते सुद्धा ते चूज करू शकतात. माझ्या मते हे असं ते रिफॉर्मेशन व्हायला पाहिजे. अर्थात म्हणजे सध्याची शिक्षण पद्धती आहे काय आणि शाळेनं काय करणं गरजेचं आहे. मग ती एखादी टूर किंवा एखादी आपण म्हणतो सहलीला जातो, परंतु ती नेणं कुठे गरजेचं आहे. जे काही म्हणजे आपण ज्या जागेची निवड करतो ती कोणती असणं गरजेचं आहे. बिझनेस असू द्या, तशा विविध विषयांवरती म्हणजे मुलांना सध्या खरं आयुष्य जगताना कोणत्या गोष्टीची गरज आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खरं तर जाणून घेतलेलं आहे. तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर.